आमच्यावर तुम्ही. खरंच किती प्रेम आहे माझ्यावर असं मी म्हणते नेहमी. मी धरू का काही मदत करू? आता विषय हाच आहे ना. चेतन सर परत नाराज झाले. हां मॅम, नंदुरबारमध्ये जे प्रकरण समोर येत आहे, महिलांच्या बाळंतपणाबाबतीत ब्लेड किंवा बाणाचा वापर करून ती बाळंतपणं केली जात आहेत. त्यामुळे प्रश्न अनेक निर्माण झालेत की शासकीय योजना ह्या दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचत नाही. सुरक्षित मातृत्व मिळावं, ज्या आधी घरी डिलिव्हरी व्हायच्या, ज्यामध्ये आईच्या आणि बाळाच्या दोघांच्या जीवाला धोका होता, आणि त्यासाठीच प्रधानमंत्री मातृवंदन योजना ही एक योजना संपूर्ण देशामध्ये राबवली जाते. आपल्या राज्यातही ती प्रभावीपणे राबवली जाते. त्याच्यासाठी जर माता सरकारी रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी गेली, बाळाला जन्म देण्यासाठी गेली, तर तिच्या खात्यामध्ये सुद्धा निधी वितरित केला जातो. जेवढं मी राज्यामध्ये फिरतीये, संपूर्ण राज्यामध्ये या योजना ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत. नंदुरबारच्या या घटनेबद्दल मी नक्की माहिती घेईन, पण एवढं मी आपल्याला जबाबदारीने सांगते, ही काय आत्ता नवीन आणलेली योजना नाही आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक योजना आणल्या, त्याच्यातली प्रधानमंत्री मातृवंदन योजना ही अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी अशी योजना आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा याची अंमलबजावणी